केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। त्यांच्या या दौऱ्याची जेवढी चर्चा होती तेवढीच चर्चा रंगली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची। कार्यक्रम पत्रिकेत नसताना एकनाथ शिंदेंना अचानक भाषणाची संधी मिळाली आणि अजितदादा मात्र बसूनच राहिले। याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे रायगडाच्या पालकमंत्री पदाचा वाद असताना अमित शहांचं सुनील तटकरेंकडे स्नेहभोजन याचीही चर्चा झाली। पाहुयात काल दिवसभरात काय घडलं त्याचा हा एक सविस्तर रिपोर्ट। ही गोष्ट आहे रायगडावरची। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रम पार पडला। यावेळी अमित शहांच्या उजव्या बाजूला मुख्यमंत्री तर डाव्या बाजूला एकनाथ शिंदे बसले होते। कार्यक्रमाच्या मूळ रूपरेषेनुसार खासदार उदयनराजे भोसलेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्री फडणवीस भाषण करणार होते। त्यानुसार सूत्रसंचालकाकडून फडणवीसांच्या नावाची घोषणा देखील करण्यात आली। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषण करावं असा आग्रह फडणवीसांनी धरला। त्यांनी शिंदेंना हातानं तशी विनंती देखील केली आणि निवेदकाला त्यांचं नावही पुकारायला सांगितलं। त्यानंतर एकनाथ शिंदेंचं नाव पुकारण्यात आलं आणि ते भाषण करण्यासाठी माईकच्या दिशेनं निघून गेले। हा सगळा प्रकार दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार बसल्या जागेवरून शांतपणे पाहत होते। मात्र त्यांना काही भाषणाची संधी मिळाली नाही। साधारण काय आपण पुढे त्या विचाराने कसं जायचं काय जायचं ह्याच्याबद्दलची सगळी चर्चा भाषण वगैरे झाली। वेळ कमी होता त्याच्यामुळे मी काही भाषण केलं नाही, परंतु मुख्यमंत्र्यांचं त्यांचं डीसीएमचं भाषण वगैरे झालं। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि रायगडावर देण्यात आलेली भाषणाची संधी यांचा एकमेकांशी काही संबंध असू शकतो का, या चर्चेनं आता जोर धरलाय। यानंतर अमित शहा ठरल्यानुसार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले। एकनाथ शिंदे आणि अजित पवारही पंक्तीला उपस्थित होते। शहांसाठी खास आमरसपुरी मोदकाचा बेत होता। जेवणाच्या टेबलावरती रायगडच्या पालकमंत्री पदावर चर्चा होईल अशी अटकळ होती, पण तसं काही झालं नसल्याचं खुद्द यजमान तटकरेंनी सांगितलंय। पालकमंत्रीबाबत चर्चा हा विषयच नाही, काय राजकीय भेट नाही, ही एक कौटुंबिक भेट आहे आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह कसा असू शकतो, कसे विचार असू शकतात, हे आज अमितभाईंच्या भेटीने या ठिकाणी दाखवलं। आजच्या भेटीत पालकमंत्री सोडाच कुठल्याही राजकीय विषयावरती बिलकुल त्या ठिकाणी चर्चा नाही। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मैदानात असलेल्या भरत गोगावलेंनाही या स्नेहभोजनाचं निमंत्रण होतं, पण ते तिकडे फिरकले नाही। माझं कर्तव्य होतं, मी भरतशेठ गोगावले, उदयजी सामंत, महेंद्र दळवी या सर्वांनाच मी निमंत्रित केलेलं होतं। शेवटी का आले नाहीत मला माहीत नाही, पण शेवटी माझं कर्तव्य आहे ते मी करणार। निमंत्रण दिलं होतं त्याबद्दल काही दुमत नाही आहे। ज्या वेळेला अमितभाई मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे ज्या वेळेला ट्रॉलीने खाली आले रोपेने, त्यावेळेला त्या ह्याच्यामध्ये रोपेमध्ये आम्हाला जागा नव्हती बसायला आणि ज्या वेळेला तो कार्यक्रम संपतो तेव्हा आम्हाला लगेच काय वेळेला निघता येत नाही आहे आणि त्या अनुषंगाने मग त्यांच्या कॅनवायमध्ये ते पुढं जाऊन त्या हेलिकॉप्टरने ते निघून गेले आणि दुसरं हेलिकॉप्टर होतं त्याच्यामध्ये त्यांनी जे काही सिलेक्टेड लोक होते ते गेले। गाडीने जाईपर्यंत त्यांचं तिथलं सगळं आटोपणार होतं आणि म्हणून करता मला जाता आलं। दरम्यान रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळेल याबद्दल शिवसेनेचे मंत्री आशादायी आहेत। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आज अमित शहा तटकरेंच्या घरी जेवायला, प्रश्न सुटेल का रायगडच्या मंत्रिपदातून आणि तुमची काय अपेक्षा आहे? अमित शहा रायगडला जाऊन तटकरच्या घरी जेवत असेल तर त्यात काही गैर नाही आहे, परंतु रायगडच्या पालकमंत्रीचा तिढा हा सुटेल आणि रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचा असेल। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना राष्ट्रवादीत संघर्ष सुरू असतानाच निधी वाटपावरूनही महायुतीच्या दोन्ही पक्षात जुंपल्याचं दिसतंय। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून तो वाद चव्हाट्यावर आला। अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांची अडवणूक होत असल्याचं शिवसेनेला वाटतंय। हीच खंत शुक्रवारी एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे बोलून दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे।
अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईल वेटिंगवर ठेवल्या जात असल्याची बाब शिंदे यांनी शहांच्या लक्षात आणून दिल्याचं समजतंय. महायुतीत आहोत तर निधी वाटप आणि फाईल क्लिअरन्स एक समान झालं पाहिजे अशी मागणी शिंदेंनी शहांकडे केल्याची माहिती आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तसं काही घडलं नसल्याचं सांगितलंय. मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत. हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते. आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही. जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, सीएमशी बोलतील. मुख्यमंत्रीपद हुकल्यानं सत्तेत येऊनही बराच काळ शिंदे नाराज होते. आताही पालकमंत्रीपद असो अथवा फाईल, शिंदेंच्या शिवसेनेला आजही राष्ट्रवादीशी झगडावं लागत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे शिंदेंच्या नाराजीवर अमित शहा काय तोडगा काढतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.